घेऊया आता मार्केटमध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि मार्केट उद्या कसं राहू शकतो. निफ्टीन जर बघितला तर निफ्टीन आपला ऑल प्रेडिक्शन डन केलाय, फक्त जर कॉल साईडचं फेल केलाय. पण इथं तुम्ही जर बघितला तर कॉल साईडला एकदम अॅक्युरेटली वर्किंग केलाय. तुम्हाला मी कॉल साईडचा व्ह्यू सांगितला होता. दोन स्पाईक तुम्ही जर बघितला तर 23,154 बसून 30 स्पाईक कंटिन्यू गेल्या 23,400 पर्यंत. टोटलच 300-350 पॉईंटची रॅली झाली आहे फक्त आपल्या ह्या कॉलच्या कॉन्सेप्टवर. कुठला पण आपल्या परफेक्टली वर्किंग केला याच्या ह्या लेवल पासून खाली कसं खाली चाललंय, इथून पण खाली यायचं म्हटलं असं केलं. जे डायरेक्शन होतं त्याचं पण आपलं ऑलमोस्ट टार्गेट डन करायचं राहिलेलं आहे. ते पण फ्लॅट ओपन होऊन झालं किंवा जर गॅप डाऊन ओपन होऊन आपल्याला टार्गेट अचीव्ह करून देऊ शकतं. पण मार्केट जर गॅप ओपन झालं ह्या दोनच्या वरती गेलं तर हे टार्गेट तुम्हाला असंभव आहे. इथून तुम्हाला परत कॉलसाचे मुवमेंट दिसून येऊ शकतात. जस्ट आता जर निफ्टीमध्ये जर बघण्याचा व्ह्यू बघितला तर निफ्टी जर असं या ठिकाणी जर सपोर्ट घेतल्यासारखं असं दर्शवत आहे. कारण 23,020 आणि 23,040 हा एक सपोर्ट झोन असतो आणि ह्या सपोर्टला त्याने ऍक्ट केला आहे. इथून माझ्या हिशोबाने जर असं अनेक अप मुवमेंट येऊ शकते. आता हिचं जे टार्गेट आहे हे जर असं अर्धच राहील, इथून मार्केट परत अप जाईल किंवा गॅप ओपन होईल ह्याच दरम्यान. गॅप ओपन जाता तुम्हाला परत बाय कॉलला बसायला काही हरकत नाही. मधला पूर्ण झोन असणार तो आपल्यासाठी आता नो ट्रेडिंग झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला एकतरी ह्या लेवलच्या वर ट्रेडिंग करायचं आहे. ह्या ठिकाणी पण मध्ये एंट्री घ्यायला काही हरकत नाही. जर छोट्या छोट्या कॅन्डल्स असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी पण छोटा ट्रेड घेऊ शकता. एक स्कॅल्पिंग घेऊन बाहेर पडलं तरी पण काही हरकत नाही. हा झाला पूर्ण निफ्टीचा ट्रेड. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. बँक निफ्टीमध्ये जर बघितला तर बँक निफ्टीमध्ये येस्टरडेचं प्रेडिक्शन एकदम अॅक्युरेटली वर्किंग केलं. मी तुम्हाला हे सांगितलं की मार्केटमध्ये जर समजा गॅप जर मोठं झालं तर इथं तुम्हाला टार्गेट देणार नाही. पण फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन झाल्या आपलं जे टार्गेट उरलं ते टार्गेट डन केलं. रिजेक्शन लेवल तुम्ही बघू शकता. जे रिजेक्शन लेवल सांगितले ते त्यापासून जर रिजेक्शन आलं, जिथून बाईंग सांगितले इथून तुम्ही बघू शकता बाईंग पण त्या झोन पासून आलेला आहे. एकदम अॅक्युरेटली बँक निफ्टी आपल्या प्रेडिक्शन वर्किंग करतात. तुम्ही जर रोज बघत असाल तुम्हाला ते समजून पण येत असेल. जर बघत नसाल तर रोजच्या रोज बघत चला. आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण क्लिक करा. ओके. बँक निफ्टी जर आता उद्या जर व्ह्यू बघितला बँक निफ्टी समजा की जर ह्या ठिकाणी फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर तुम्हाला एक बाईंग झोन आहे. सेलिंग झोन बघितला तर 28,132 च्या खाली तुम्ही जरा सेलिंगला बसू शकता. जर पूर्ण बाईंग जर यायचं म्हणलं तर ह्या ठिकाणी पण बेस्ट आहे किंवा बाईंग जरासं अपसाईडला पण जरासं होऊ शकतंय. बऱ्याच जणांचा व्ह्यू असा आहे की मार्केटचा क्रॅश होईल, इथून जरा खाली जाईल खाली जाईल. पण आपण कुठल्याही पद्धतीने क्रॅश होण्याचा पण प्रयत्न करायचा आणि अप जायचा पण प्रयत्न करायचा नाही. जो दिवसामध्ये लेवल दिसत त्याच लेवल आपल्याला फॉलो करायचं. आता आपल्यासाठी जे लेवल आहे हे एक बाईंग झोन आणि हा एक सेलिंग झोन. ह्या दोनच लेवलला आपण परफेक्टली वर्किंग करणार. ह्याच्यामध्ये जर एखादा ट्रेड वगैरे बनला तर आपण बसायचं नाही. एकदा ह्यावरती तुम्ही ब्रेक केला तुम्ही बसू शकता. पण ह्या ठिकाणी जे तुमचं आता पहिलं टार्गेट असेल तर पहिलं टार्गेट तुमचं हे असणार आहे. ओके. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी. अजून एक आपण स्टॉक दिला होता तो म्हणजे कोल इंडिया. तर कोल इंडियाचा आपला एक व्ह्यू होता की ह्या कोल इंडिया ह्या झोन पासून अप जाईल. परफेक्टली अप गेला होता. आज सकाळी पण गॅप ओपन गेला अप गेला. पण जसं सडनली निफ्टी खाली आला तसा हा पण स्टॉक खाली आला. तुम्हाला मी जर स्टॉप लॉस जर ही लेवल सांगितलं असेल तुम्ही क्लोज करू शकता किंवा जर मी ही लेवल जर सांगितलं असेल तर तुम्ही अजून क्लोजिंग म्हणजे ह्या लेवलच्या खाली जर क्लोजिंग म्हणजे गेलं तर क्लोजिंग करू शकता. मी जो स्टॉप लॉस आहे तो हा धरला होता. तुम्हाला बोललो पण मी हाच असेल माझ्या हिशोबानं. त्यामुळे मी ह्याच्या खाली केल्यानंतर क्लोज करेल. जर अजून ह्याच्या खाली जर नाही गेलं तर मी थांबणार आहे. कारण हा पूर्ण बाईंग झोन होता. वर्किंग इथे केलाय आणि जर फ्लॅट ओपन केलं किंवा मोठं गॅप ओपन झालं तर परत बाईंग झोन वर्किंग मध्ये येऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की आपण हा एक स्टॉकला फोकस केलाय कारण उरलेल्या स्टॉक्सवर एवढा व्हॉल्यूम नाही. अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बघा आपण एक कोल इंडियाच्या आधी हिंद अर्को स्टॉक दिलता. ह्या हिंद अर्को स्टॉक्स बघा 585 पासून तुम्ही जर बघितला तर आज त्यानं हाय केला 728. टोटल 585 ते 728 म्हणजे कमी कमी 45 ते 50 पॉईंटचे मुवमेंट दाखवलं आहे हिंद अर्को मध्ये. टक्केवारी जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर 6 ते 7% वरती तरी आपल्याला रिटर्न्स आहेत. एक्सेप्टेशन माझं हे आहे की कोल इंडियामध्ये पण तसं होऊ शकतं. फक्त आपल्याला वाट बघायची की उद्या कसं ओपनिंग होतं. फ्लॅट किंवा गॅप अप जातं एकदम बेस्ट होऊन जाईल. आपल्याला चांगली रॅली मिळून जाईल. ओके. दुसरी गोष्ट आपलं 26 जानेवारीपासून आपलं फॉरेक्सचं फ्रीमध्ये आपण बॅचेस सुरुवात करतोय. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही इंस्टाच्या पेजला जाऊ शकता. तिथे आपली लिंक आहे. तुम्ही जॉईन झाला की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपला बेसिक ॲडव्हान्सचा क्लास पूर्णपणे मिळून जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस एसएमसी पण शिकवली जाणार आहे. ज्याला बऱ्याच वेळा तुम्ही बघितला असाल की बाहेर 30,000-40,000 फीस घेतल्या जातात. त्या आपण इथे कुठल्या फीस घेणार जे पण आहे ते पूर्ण 0 रुपीजमध्ये करणार आहोत. ओके. थँक्यू.